इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दिवसा सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास तब्बल 70,000 रुपये किमतीच्या सिगारेटची चोरी झाल्याची घटना समोर आली आणि या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिगारेट विक्रेते पांडे हे टपरीधारकाला माल देण्यासाठी संबंधित ठिकाणी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या वाहनातील मालाची तपासणी केली असता त्यामध्ये ठेवलेले सिगारेटचे कॅरेट आढळून आले नाहीत. सिगारेटचा माल गायब असल्याचं लक्षात येतात त्यांनी तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दिवसा ही चोरी नेमकी कशी आणि कोणाकडून झाली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. उपेंद्र नगर में गाड़ी सत्यम लैब पे गाड़ी लगाया था स्टेट बैंक के सामने 80-90 हजार का सिगरेट मेरा था, कोई तो भी चोर लेके गया। कब हो गया? 10:30 से 11:15 के बीच में। कौन से कंपनी की सिगरेट? ITC और फिलिप्स। क्या करने आए थे वो टपरी को माल देने आया था। कुछ कंप्लीट किया ठीक है। अंबड। परिसरातील CCTVची पाहणी करून संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळते आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन.